RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितले आहेत. ते ऐकूया. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी सौ अंजली भाऊसाहेब आवटी. मला गुडघ्यांचा त्रास होता. मला 6-7 वर्षापूर्वी होमिओपॅथिक म्हणजे असं आयुर्वेदिक वगैरे ते पण चालू होते. घरातले पण औषधं मी आयुर्वेदिक वगैरे घेत होती. विथ माझा योगा पण त्याच्याबरोबर चालू होता. पण योगा एवढंच की पायामुळे मला पायाचं हे करता येत नव्हतं. बाकीचं मी करायची. मी अगोदर जे 2-3 डॉक्टर्सकडे गेले होते. त्यांनी मला ऑपरेशनच करायला सांगितलं होतं. म्हणजे गुडघ्यामध्ये गॅप आहे. मग तेव्हा मी खूप घाबरले होते. एक दिवस दुपारी जेवण करताना आम्ही TV लावला होता. तेव्हा ते TV मध्ये ॲड लागली होती. मग ते बघूनच आम्ही नंबर वगैरे लिहून घेतला आणि त्या ह्यानी कॉल केला. मग त्यांनी सांगितलं की डोंबिवलीमध्ये पण तुमचं इथे सेंटर आहे म्हणून. RJ हॉस्पिटलमध्ये म्हणजे डोंबिवलीमध्ये शाखा, तिथे मी आल्यापासून थोडंसं मला जाणवते फरक, म्हणजे जाणवला. तसंच मी डॉक्टरांना धन्यवाद करेल आणि माझी पूर्ण ट्रीटमेंट पूर्ण व्यवस्थित व्हावी ही मला आशा मी बाळगेल. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी साताऱ्याहून आलोय. माझं नाव प्रशांत आहे. हे माझे वडील आहेत मुरुगन. वडील माझे केरलामध्ये कोचीमध्ये राहायचे. यांना 25 वर्षांपासून गुडघ्यांमध्ये त्रास होता आणि 1 वर्षापासून त्यांना चालायला त्रास व्हायला लागला. बाथरूम मध्ये नेण्यासाठी त्यांना 2 लोक लागायची. त्यांना खूपच त्रास व्हायचा. वॉकरच्या मदतीने सुद्धा चालता नव्हता येत. हे बरं करण्यासाठी आम्ही खूप हॉस्पिटलला दाखवलं. त्यांना आंघोळीला नेताना आम्हाला खरंच खूप त्रास व्हायचा. मग त्यानंतर आम्ही टीव्हीवर RJR हॉस्पिटलची जाहिरात पाहिली. मग त्यानंतर आम्ही आमच्या वडिलांना इथे आणलं. पण तेव्हा त्यांना चालताही येत नव्हतं. ते वॉकरला धरून चालत होते. खूप कष्ट घेऊन आत आले. दोन्ही हात पकडून आणलं, पण त्यावेळी ते बसूही शकत नव्हते आणि एकटे असतानाही ते बसू शकत नव्हते. आम्ही इथे 5 तारखेला आलो होतो या हॉस्पिटलमध्ये. 1 महिना सुद्धा झाला नव्हता. ते कोणाचाही आधार न घेता स्वतः चालायला लागले. मला वाटतं आणखी 1 महिना औषध घेतलं तर हे पूर्णपणे बरे होतील. आता हे ठीक आहेत. यांना बरं करण्यासाठी RJR हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, व्हेरिकोस वेन, डोकेदुखी, गॅस्ट्रिकच्या समस्या, थायरॉइड, मधुमेह, मानदुखी, वंध्यत्व, मूळव्याध, अर्धांगवायू, अल्सर, एक्झिमा, बद्धकोष्ठता, फायब्रॉइड्स, मुतखडा, युरिन इन्फेक्शन आणि यासारखे आजार नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी उपचारही केले जातात. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी, RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी 22 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले.
आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी 22 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव सुमन प्रभाकर डोईफोडे. मला शिड्या वगैरे चढताना त्रास व्हायचा, असं साधं चाललं तरी त्रास व्हायचा. उठता बसताना झोपताना किचनमध्ये काही काम करताना मला बेल्ट लावायला लागायचा. मला भरपूर डॉक्टरांचं औषध केले. मला गुडघा दुखतो, गुडघ्यात गॅप आहे, ऑपरेशन करायला सांगितलेलं डॉक्टरांनी. पण आम्ही काय ऑपरेशन केलं नाही. आम्ही RJRमध्ये आलो 1 महिन्यापूर्वी. आता काय बेल्टची जास्त गरज पडत नाही आणि चालता उठता बसताना मला आता 50% फरक पडलेला आहे. त्यामुळे मी RJR हॉस्पिटलमध्ये परत दुसऱ्यांदा औषध घ्यायला आलेले आहे. येथील स्टाफचे आणि डॉक्टरांचे RJRच्या धन्यवाद. दोन लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे वासुदेव तांडेल. मी कुलाबावरनं आलं, कपरेटवरनं. 24 वर्षापर्यंत मला डायबिटीस होता. TVमध्ये ॲड बघितला RJR हॉस्पिटलचा. मला 1 महिन्याचं औषध दिला. आता फार बरा झालेला आहे. परत माझी सगळी रशी निघत होती पायातनं, ती सगळी बंद झालेली आहे. ठीक बरा झालेला आहे. आता इकडे मी औषध घेतलेलं आहे 3 महिन्यांनी. लय फरक म्हणजे लय चांगलाच फरक पडलेला आहे. RJR हॉस्पिटलला माझे धन्यवाद. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव जानकी. मी अमरावतीहून आले आहे. 15 वर्षांपासून मला डायबिटीज आहे. मी नियमित योगा आणि वॉकिंग करायचे. 2 वर्षांपूर्वी माझे पती निधन पावले. त्याच्यानंतर माझी शुगर खूप वाढली. जेव्हापासून मी RJR हॉस्पिटलला आले 2 महिन्यात माझी शुगर कंट्रोलमध्ये आली. आधी माझी फास्टिंगची शुगर होती, खाण्याच्या आधीची 220 आणि जेवल्यानंतरची 288. आत्ता न खाता शुगर आहे 126 आणि खाल्ल्यानंतरची आहे 155. आता मी बिनधास्तपणे जेवते. माझी शुगर कंट्रोलमध्ये. मला खूप बरं वाटतंय. जितके लोक येतात त्या सगळ्यांची छान ट्रीटमेंट होते. सगळ्यांची शुगर कंट्रोलमध्ये. एकदा तुम्ही सुद्धा येऊन बघा. RJ हॉस्पिटलला मी मनापासून धन्यवाद देते. यांच्यामुळे माझी शुगर कंट्रोल झाली आहे. खूप खूप धन्यवाद. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण 550, 450, 350 असे होते, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या उपचारानंतर ते प्रमाण 150 ते 180 mg पर्यंत येते व त्यासोबतच चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू कमजोर होणे, पायात व्रण येणे अशा मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व समस्या बऱ्या होतात. अर्धांगवायूचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव सुमती. मी खेड शिवापूरवरून आले. मी 2 वर्षापासून खूप पॅरालिसिसनी त्रस्त होते. पहिल्यांदा जेव्हा मला पॅरालिसिसचा अटॅक आला होता तेव्हा दवाखान्यात घेऊन गेले, तेव्हा डोक्याचं ऑपरेशन केलं. त्या आजाराने मी खूप त्रस्त होते. खूप अंग दुखायचं माझं.
चालू शकत नव्हते, चालता चालता पडायची आणि शरीरात काही ताकद नव्हती माझ्या. खूप त्रास होत होता मला. तेव्हा मी टीव्हीवर RGR हॉस्पिटलची माहिती ऐकली आणि लगेच मी या हॉस्पिटलमध्ये आले आणि लगेच ट्रीटमेंट सुरू केली. सतत 5 दिवस त्यांनी मला तेलाने मसाज केला. खूप खूप बरं वाटलं मला. त्यांची व्यवस्था खूप चांगली होती आणि जेवणाची व्यवस्थाही खूप चांगली होती. जेव्हा मी आले तेव्हा चालू शकत नव्हते, व्हीलचेअरवर आले. जेव्हा मी व्हीलचेअरने इथे आले आणि ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा मी आरामात चालायला लागले. RGRला आणि इथल्या डॉक्टरांना खूप खूप धन्यवाद. ज्या रुग्णांना अर्धांगवताच्या त्रासामुळे चालताही येत नव्हते, आमच्या हॉस्पिटलच्या उपचाराने त्यांचे हात आणि पाय 15 दिवसांमध्ये व्यवस्थित काम करू लागले आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर बरे झाले. असे 5000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. सोरायसिसचे प्रकार: प्लेग सोरायसिस, नेल सोरायसिस, गट्टे सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस, पिस्टुलर सोरायसिस, एरिथ्रोडर्मिक सोरायसिस, स्कार्फ सोरायसिस आणि यासारखे सोरायसिसचे प्रकार वनस्पतीपासून बनवलेले आयुर्वेदिक औषध घेऊन RGR हॉस्पिटलमध्ये बरे केले जातात. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे अरुण कुमार. मी नालासोपाऱ्याहून इथे आलेलो आहे औषध घेण्यासाठी. 5 वर्षापासून मला स्किनचे प्रॉब्लेम्स होते. खूप त्रास व्हायचा मला. मी डॉक्टरांना दाखवायचो तर बरं व्हायचं, पण ते यायचं जायचं. 1 महिना बरं वाटलं की त्यानंतर परत ते यायचं. RGR हॉस्पिटलमध्ये आल्यावर 3 महिने इथे मी इलाज केला. नंतर मला बरं वाटलं. इथे येण्याआधी मला उठता बसताही अजिबात नाही यायचं. स्किनचे खूप प्रॉब्लेम होते. अंगभर त्रास व्हायचा. मला चालताही यायचं नाही, खाताही यायचं नाही. काय करू मला कळतच नव्हतं. RGR हॉस्पिटलमध्ये येऊन दाखवल्यावर मला बरं वाटायला लागलं. सगळं काही क्लिअर झालं आणि मला आता दुखतही नाहीये. मी खातो पितो चालतोही चांगला खूप. RGR हॉस्पिटलचे खूप धन्यवाद. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी मनीषा शिंदे. मी मीरा रोड इथून आले. माझ्या पायांना खाज यायची, खूप इचिंग व्हायचं, असं भेगा पडून रक्त यायचं आणि अशी बोटं सुजायची. पण मी बरेच डॉक्टर केले. त्यांनी बरेच औषधं दिली, ट्यूब मलम दिले लावायला. त्यांनी तात्पुरतं मला हे व्हायचं. ते औषध बंद केले की मला पुन्हा खाज वगैरे यायची. पण मी एकदा असंच ॲड बघताना मला फक्त RGR म्हणून इकडचं मी बघितलं. तर मग मी म्हटलं की चला बघूया जाऊन की कसं वाटतं आहे. पण मी इथे आले आणि मला डॉक्टरांनी औषधं वगैरे छान दिली. 1 महिना झाला. 1 महिन्यामध्ये मला खूप फरक पडला त्याच्यामुळे. आणि माझं ते सुजलेले बोटं पण होते, ते पण सूज कमी झाली, खाज कमी झाली. बऱ्यापैकी मला खूप आराम पडला त्याच्याने. त्यामुळे मी RGR हॉस्पिटल आणि ह्या डॉक्टरांचे धन्यवाद.
सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आरती आहे, मी म्हैसूरवरून इथे आली आहे. कानाला, डोक्याला, कपाळावर जेव्हा पण मी कंगवा फिरवायचे तेव्हा डोक्यातून रक्त यायचं. माझ्या डोक्यात खूप फोड्या झाल्या होत्या. छातीवर, कमरेवर, पाठीवर, पूर्ण अंगावरच माझ्या फोड्या झाल्या होत्या. पूर्ण अंगावर, पायावर, हातावर फोड्या झाल्या होत्या. या फोड्या अंगावर पूर्ण वाढतच चालल्या होत्या. लोक माझ्यापासून दूर पडायचे. हे बघून मला खूप रडू यायचं. हे सगळं माझ्याच बाबतीत का घडते हा विचार करून करून मी खूप रडायचे. आरजीआर हॉस्पिटलमध्ये आल्यावर मला बरं वाटायला लागलं. त्रास कमी झाला. आरजीआर हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद आणि इथल्या डॉक्टरांचे सुद्धा मनापासून आभार. मला खूप बरं वाटू लागलंय. आमच्या आरजीआर हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. आमच्या आरजीआर हॉस्पिटलमध्ये 250 पेक्षा जास्त डॉक्टर उपचार देतात. यांचे शिक्षण BAMS, BSMS, BNYS, MD असे झाले असते. हे डॉक्टर आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी पद्धतीने प्रत्येक रुग्णांना बरे करतात. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र 421203. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र 422001. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र 416005. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र 413001. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र 440035.